विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नाशिक महानगरपालिका यांची जी जाहिरात आली आहे त्याविषयी डिटेल आपण बघणार आहोत। अभ्यास कसा करायचा, त्याच पद्धतीने कोणकोणती अर्थ आपल्याकडे पाहिजे, या सर्व जे आपले डाऊट आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। तर लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिका यांच्यामार्फत 4 नोव्हेंबर रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील या ठिकाणी पदभरती होणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमन S7 याची एकूण 36 जागा आहेत। त्यानंतर फायरमन अग्निशामक याच्या ड संवर्गाच्या 150 जागा आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहे 10 नोव्हेंबर पासून। तर त्याची लास्ट जी मुदत आहे ती 1 डिसेंबर आहे। अजूनही आपल्याकडे वेळ आहे। जर आपण अजून फॉर्म भरला नसेल तर आपण नक्की या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। आणि आपण जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या, चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन जेवढ्या महानगरपालिकेच्या पदभरती आल्या होत्या त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण मटेरियल डिझाईन केलं आहे। आपल्या समोर जे तुम्हाला 27 टॉपिक दिसत आहेत त्यावर आधारित आपल्याकडे 2500+ प्रश्न उपलब्ध आहेत मराठी भाषेत। सोबत 50 ऑनलाईन टेस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत। याची जी प्राइस आहे ती आहे फक्त 300 रुपये। यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल मराठी भाषेत। तसेच हे प्रश्न एकदा वाचून घेतले त्यानंतर ऑनलाईन टेस्ट देखील आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत। सोबत फुल लेंथ टेस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। याकरता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर फक्त मोबाईल नंबर OTP टाकून त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन होणार आहे। बाकी काही डिटेल त्या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही। जर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल, फक्त PDF स्वरूपात मटेरियल हवं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा। त्याच पद्धतीने लक्षात घ्या, बाकी जे नॉन टेक्निकल पोर्शन आहे जसे की सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि ॲप्टिट्यूड यावर आपण आपल्याकरिता 18,000+ प्रश्न डिझाईन केले आहेत। प्राइस आहे 499। 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत। मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे। तर लक्षात घ्या, हे जे मटेरियल आहे ते सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी तुम्ही यूज करणार आहे। तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश टॉपिक नाही आहे तरी आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये इंग्लिश देखील देत आहोत। कारण की तुम्ही लक्षात घ्या, या परीक्षेचा फॉर्म भरला आहे, अजून बाकीही एक्झामचा तुम्ही फॉर्म भराल तर नक्की त्या ठिकाणी हेच मटेरियल तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता। तर यापैकी कोणतंही मटेरियल घ्यायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जर आपले काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप देखील करू शकता। या ठिकाणी तुम्हाला जे चालक, यंत्रचालक, वाहन चालक जे दिसत आहे त्याचं कॅटेगरी वाईज जे जागा डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्या स्क्रीनवर आहेत। आपण ज्या कॅटेगरीतील आहात त्या आपण जागा या ठिकाणी बघायच्या आहेत। शैक्षणिक पात्र काय लागणार तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केला असल्यास प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर वाहन चालक या पदावर किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव पाहिजे। वैध जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे पाहिजे। मराठी भाषेतून प्रशासकीय व कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। लिहिणे, वाचणे, बोलणे 10वीमध्ये जर तुम्हाला मराठी असेल त्या ठिकाणी तर तुम्ही तेच कागदपत्र सादर करायचे। त्यानंतर किमान शारीरिक जी पात्रता आहेत, उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157, छाती साधारणतः 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर जास्त, महिलांसाठी लागू नाही, वजन 50 किलो पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 46 किलो आणि दृष्टी या ठिकाणी चांगली असली पाहिजे। पाठ्यक्रम या ठिकाणी दिले। उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे या ठिकाणी आवश्यक राहील। त्यानंतर फायरमन गट ड या ठिकाणी 150 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय आहे तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा। वरती काय दिलं होतं तर प्राधान्य जरी नसेल तरी काय हरकत नाही, पण या ठिकाणी पूर्ण केलेला असावा। मराठीचं नॉलेज पाहिजे। त्यानंतर शारीरिक पात्रता बघून घ्या। त्यानंतर लक्षात घ्या, जागांमध्ये वाढ करणे किंवा अंशतः बदल करणे हे सगळे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांकडे हे अधिकार आहेत। त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जेव्हा लॉग इन कराल बरोबर त्यांच्या साईटवर जायचं nmc.government.in। त्यानंतर तुम्हाला पदभरती 2025 हा कॉलम दिसेल, त्यामध्ये जा। त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला साइन अप करावं लागेल।
साइन अप करण्याकरिता तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, अल्टरनेट ईमेल आय डी त्या ठिकाणी टाकायचं. तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल. तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आल्यानंतर तुम्ही परत एकदा लॉग इन करून बाकीचे ज्या सर्व डिटेल आहेत त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी मॅक्झिमम वय या ठिकाणी दिलेलं आहे. किमान वयोमर्यादा 18 वर्ष, कमाल राखीवसाठी 28, मागासवर्गीयांसाठी 33, खेळाडू आणि मागासवर्ग 33 अशा पद्धतीने आहे. यानंतर निवड पद्धतीमध्ये उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 50% गुण आणि मागासवर्गीयांतील उमेदवाराला किमान 45% गुण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्राप्त करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सर्वसाधारण सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. यानंतर प्रोफाईल निर्मिती तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर फोटोबद्दल या ठिकाणी माहिती दिली आहेत. अर्ज नोंदणी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं www.nmc.government.in यावर जाऊन अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावर मी या सर्व डिटेल त्या ठिकाणी टाकेल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघूयात तर तुम्हाला फी किती आहे तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी फी आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा या ठिकाणी चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमन गट क साठी मराठीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषयावर आधारित 15 प्रश्न. या ठिकाणी 10वी दर्जा असेल, माध्यम मराठी. एकूण 60 प्रश्न आहेत. 120 गुणांसाठी 90 मिनिटे वेळ असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. ऑनलाईन स्वरूपात ही एक्झाम होईल. त्यानंतर अग्निशामक फायरमॅन गट ड त्यासाठी देखील सेम आहे. 90 मिनिटे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. ही 120 मार्काची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला उमेदवारांची शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षांतील गुणांसह या चाचणीतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तुम्ही जी फी भरणार आहात ती नॉन रिफंडेबल असणार आहेत. तुम्हाला जे एक्झामचं हॉल तिकीट आहे ते 7 दिवस अगोदर तुम्हाला त्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि ईमेलवर देखील तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी मेसेज दिला जाईल. परीक्षा केंद्र जे आहेत ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तो परीक्षा केंद्राचं तुम्हाला एकतर सिटी टाकायची आहे. नाशिक, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर वेगवेगळे ऑप्शन आहेत. 3 तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन द्यायचे आहेत. यानंतर कागदपत्रे काय काय लागणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर जो उमेदवार फॉर्म भरणार आहे तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. तसेच IBPS ज्या पद्धतीने आता राबवते IBPS TCS त्यानुसार ग्रुप वाईज टायमर देखील तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. बरोबर, ग्रुप केले जातील त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी परीक्षा तुमची घेतली जाईल. तर अशा पद्धतीने महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. नाशिक जिल्ह्यातील आपण असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. लक्षात घ्या, एकदा सरकारी सेवेत रुजू होणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही रुजू व्हा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि लक्षात घ्या आपले जे क्लासेस आहेत ते खूप दिवसापासून चालत आलेले क्लासेस आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फक्त क्वालिटी कंटेंट बघायला भेटेल. तसेच आपलं जे मटेरियल आहे त्यामध्ये आपण वेळोवेळी अपडेट करत असतो. त्यामुळे हे जे 2 कोर्स आहेत ते तुम्ही नक्की परचेस करून घ्या. 800 रुपयामध्ये हे दोन्ही कोर्स तुम्हाला भेटून जातील. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. डेली बेसिसवर जर आपल्याला अशीच तयारी करायची असेल, लक्षात घ्या सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडीची तयारी करायची असेल तर आपलं जे करंट अफेअर्स हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लक्षात घ्या, ज्यावर आपण डेली 2 करंट अफेअरचे शॉर्ट्स व्हिडिओ आणत असतो 10 सेकंदाचे, ज्यामध्ये आपण डेली 10 प्रश्नांची तयारी करून घेत आहोत. आपण यूट्यूबमध्ये बराचसा वेळ वाया घालवत असतो शॉर्ट्स रील बघण्यामध्ये. त्याच पद्धतीने अभ्यासाचेही शॉर्ट्स व्हिडिओ जर आपण बघितले तर नक्की तुमच्या नॉलेजमध्ये भर होईल. ते कम्प्लीट आत्तापर्यंत 100 यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेत. 100 × 5 असे 500 प्रश्नांची तयारी तुमची होऊ शकते. तर ते शॉर्ट्स बघण्याची लिंक प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ वॉच करू शकता. तसेच करंट अफेअर 2025 ही देखील प्लेलिस्ट आपण तयार केली. त्यात जाऊन देखील आपण सर्व व्हिडिओ वॉच करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. थँक्यू.